मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, BMCची सुधारित ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, जी टायपिंग आहे, मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग, तिची स्पीड त्यांनी जी मागितलेली आहे तर ती कंपल्सरी आहे का, आणि कंपल्सरी असेल तर कोणाकरता आहे, आणि ज्यांची टायपिंग झालेली नसेल त्यांना फॉर्म भरता येईल का, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. चॅनलला जे आहे ते मेसेज येत आहेत, त्याच्यामुळे मी प्रत्येकाला जे सेपरेट उत्तर देऊ शकत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदाची अर्हता त्यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक किंवा शालांत परीक्षा, जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ते उत्तीर्ण असावा, म्हणजे 10व्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असणे आवश्यक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचे कंप्लीट असणे आवश्यक आहे. या दोन अटी झाल्या मित्रांनो. याच्यामध्ये पर्सेंटेजची अट त्यांनी काढून टाकलेली आहे. 45% अट जी होती पहिल्या ॲडव्हर्टाइजमेंटला त्यांनी दिलेली होती. याच्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे 10व्या वर्गामध्ये तुम्हाला 100 मार्काचे जे आहे मराठी आणि इंग्रजीचे जे सब्जेक्ट आहे ते पाहिजे आहे. ठीक आहे. याच्यानंतर उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे जे आहे मित्रांनो 30चे स्पीड असलेलं टायपिंग प्रमाणपत्र, ज्याला आपण मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन म्हणतो, ते असणे आवश्यक आहे. आता याच्यावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न येत आहे चॅनलवरती की सर, माझ्याकडे जर ते प्रमाणपत्र नसेल तर मी फॉर्म भरू शकतो का? तर मित्रांनो, भरू शकता, पण कोण भरू शकतं ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. ठीक आहे. उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही 2 वर्षाच्या कालावधीच्या आत जॉईन झाल्यानंतर देऊ शकता. हे सर्वांसाठी आहे. ठीक आहे. नंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी ते उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर टिप त्यांनी दिलेली आहे की कार्यकारी सहाय्यक वर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवारांजवळ उपरोक्त 4मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. ठीक आहे. आता 4 पॉईंट काय आहे मित्रांनो बघा, MSCITचा किंवा त्याच्या तत्सम जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला 2 वर्षाच्या आत सगळ्यांसाठी हा नियम आहे, सगळ्यांना जे आहे ते जमा करता येतं. आता मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 30ची स्पीड तुमच्याकडे नसेल किंवा त्याचं प्रमाणपत्र नसेल तर मग अशा कंडिशनमध्ये कोण अप्लाय करू शकते ते सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला क्लिअरली बघायचं आहे. तर उपरोक्त अर्हतेनुसार अनुक्रमांक 1 सब अनुक्रमांक 1 आणि 2 व 3च्या अनुषंगाने परिपत्रक क्रमांक MPM/2/3351 दिनांक 9/7/2024 सोबतच्या महाराष्ट्र शासन प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, जो RTI क्रमांक होता त्यांचा, RTI नुसार CR 6316 दिनांक 5/10/1989 नुसार माजी सैनिकांना शासन सेवेत वर्ग 3 व 4 मधील राखीव पदावर नियुक्तीसाठी काही शैक्षणिक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यकारी सहाय्यक जे पद आहे त्या पदाच्या अर्हतेनुसार अनुक्रमांक 1 सब अनुक्रमांक 1 आणि 2 मधील शैक्षणिक अर्हतेऐवजी 15 वर्षे सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक जे SSC उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र धारक असतील तर ज्या पदांसाठी पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक आहे आणि जेथे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामांचा अनुभव आवश्यक ठरलेला नाही, अशा पदावर त्यांची सदरची शैक्षणिक पात्रता शिथिल करून नेमणुकीसाठी माजी सैनिका समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल. ठीक आहे. हे झालं मित्रांनो. याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता जे मेन पॉईंट आहे आपले ते आता इथून सुरू होत आहे. तर परिपत्रक क्रमांक MPM/2/3369 दिनांक 9/7/2024 सोबतच्या महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 20/22/57/28 दिनांक 30/5/2023 नुसार शासन सेवेत माजी सैनिक उमेदवारांना जर गट क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाली तर ज्या पदासाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे त्या अशा सर्व पदावर नियुक्ती होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची इंग्रजी किंवा मराठी परीक्षा, इंग्रजी/मराठी परीक्षा जे आहे ते उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत व 2 संधीत ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करायची आहे मित्रांनो. सदरची नियुक्ती मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीत उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे माजी सैनिक आहे
त्यांचं जर झालेलं नसेल इंग्रजी किंवा मराठी टायपिंग त्यांनासुद्धा फॉर्म भरता येतो. अट अशी आहे मित्रांनो की 2 वर्षाच्या आत तुम्हाला जॉईनिंग झाल्यापासून ते परीक्षा पास करून घ्यायची आहे आणि ते 2 संधीमध्ये पास करायच्या. तिसऱ्या संधीमध्ये पास केलेली चालणार नाही. ठीक आहे, तर 2 चान्समध्ये तुम्हाला परीक्षा पास करून घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर 3 बघा, परिपत्रक क्रमांक जे दिलेला आहे. आता मी परिपत्रक क्रमांक वाचत नाही, ठीक आहे. तर परिपत्रक क्रमांक जो आहे त्यासोबतच्या महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागानुसार मित्रांनो, शासन सेवेत अपंग उमेदवारांना जर लिपिक टंकलेखन पदावर नियुक्ती मिळाली तर त्यांना टंकलेखनाची मराठी आणि इंग्रजीची परीक्षा आहे ती उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीत परीक्षा पास करायच्या. बघा मित्रांनो, माजी सैनिकांना भरता येतं, अपंग उमेदवारांना भरता येतं. याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो आहे, आता हे एवढा चॅप्टर मी वाचणार नाही कारण की 2 संधीतच तुम्हाला जे आहे ते परीक्षा पास करायची आहे आणि 2 वर्षाच्या आत पास करायचे त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो तिसरी जे आहे ते कुणाला भरता येते ते बघा. आता याच्यामध्ये शासन सेवेतील ज्या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये टंकलेखनाची किंवा इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते अशा पदावर अनाथ उमेदवारांना सुद्धा सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांनासुद्धा 2 वर्षाच्या आत जी 2 चान्समध्ये परीक्षा पास करायची आहे. माजी सैनिकांना, हँडिकॅप उमेदवारांना आणि नंतर अनाथ लोकांना. ठीक आहे, 3 जण झाले. याच्यानंतर मित्रांनो प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाळले असेल तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यांचे जरी इंग्रजी आणि मराठी टायपिंग झालेलं नसेल तरी 2 वर्षाच्या आत जॉईनिंग झाल्यानंतर त्यांना 2 चान्समध्ये परीक्षा उत्तीर्ण करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो, माजी सैनिक, याच्यानंतर मित्रांनो अपंग उमेदवार, त्याच्यानंतर अनाथ आणि नंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांनासुद्धा आणि माजी सैनिक जे असेल, स्वातंत्र्य सैनिक असेल त्यांचे नामनिर्देशित पाळले यांनासुद्धा सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्ही जे आहे ते सर्टिफिकेट घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुमचं टायपिंग जरी झालेलं नसेल तरी तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकता. ठीक आहे. याच्यानंतर काही जागा परिवर्तित असणार आहे मित्रांनो, ते सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे कोणत्या जागा परिवर्तित राहणार आहे. जसं मित्रांनो भूकंपग्रस्तांच्या जागा मिळाल्या नाही, भूकंपग्रस्तातील कॅन्डिडेट मिळाले नाही तर त्या प्रकल्पग्रस्तांमधून जागा भरलं जाईल असे सुद्धा याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे. पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही वाचा आणि नंतर फॉर्म भरायला घ्या मित्रांनो, क्लिअरली याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर टंकलेखन ज्यांचं मराठी किंवा इंग्रजी दोन्ही झालेलं नाही अशामध्ये मित्रांनो माजी सैनिकांना फॉर्म भरता येतं, नंतर अपंगांना फॉर्म भरता येतं, अनाथांना फॉर्म भरता येतं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल किंवा जे स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशक पाळले असेल त्यांनासुद्धा फॉर्म भरता येतं. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. टेलिग्रामचे जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल.